आता साईज वाढवली. हां, आता कंडिशनल फॉर्मॅटिंग थोडी साईज कमी. आता इक्वल टू रँडम बिटवीन, तर हे जे नंबर घेतले 1, 100 घेतलं, ब्रॅकेट एंटर की. आता हे मार्क्स आहे म्हणून हे 0 to 100 घेतले, एंटर की. आता ह्यांना आहे ना मी रिझल्ट ड्रॅग केला. ह्या ठिकाणी अजून जास्त डाटा हवा तर मग मी रिझल्ट ड्रॅग केला, थोडीशी साईज वाढवते असं. आता त्यानंतर मला पास आणि फेल ह्या दोन क्रायटेरियामध्ये डाटा डिव्हाइड करायचा आहे. काय? पास आणि फेल. फेल या दोन क्रायटेरिया डिव्हाइड करायचा आहे. पास काय? 35 किंवा ग्रेटर दॅन 35, ग्रेटर दॅन 35 असेल तर पास. आणि 0 to 34, 0 to 34 असेल तर फेल. 35 किंवा 35 पेक्षा ग्रेटर असेल तर पास आणि 0 to 34 असेल तर फेल. हे माझं ह्या पद्धतीने हा डाटा मला बसवायचा आहे. कसं करते? त्यानंतर कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये गेले. मॅनेज रूलला नाही, न्यू रूलला क्लिक केलं. मला कसा हवा रूल माहिती का? आयकॉन सेट हवा. मी ह्याला इथं घेताना पर्सेंट नाही, नंबर घे. इथे पण घेताना नंबर घे. मला ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू व्हॉट तर 35 असेल तर त्या केसेसमध्ये मला ग्रीन कलर आणि रेड कलर कधी, जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तर ओके बटन क्लिक करू. हे बघ, माझा 2 पार्टमध्ये पल्लवी डाटा डिव्हाइड झाला.